सप्रेचा रॉयल रॅप कसा बनवायचा ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तांदूळ भाकरी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोडेड आहे। त्याप्रमाणे एक तांदूळ भाकरी बनवून घ्यायची आहे। भाकरी गरम असताना त्याच्यावरती 1 चमचा बटर लावून घ्यायचा आहे। बटर सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्याच्यावर आता 1 चमचा गोड चटणी, चटण्या लावताना भाकरीच्या मध्यभागी लावायच्या आहेत। भाकरीच्या बाजूची शेवटची कडा आपण सोडून बाकी सगळीकडे व्यवस्थित चटण्या लावून घेणार आहोत। 1 फुल चमचा लसूण चटणी लावायची आहे। आणि आता 20 ग्रॅम खोबऱ्याची चटणी म्हणजे 2 चमचे खोबऱ्याची चटणी। खोबऱ्याची चटणी घेताना आपण व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। चीजचं जर ऑप्शन असेल तर 1 स्लाइस चीज घ्यायचं आहे। चीजचं ऑप्शन नसेल तर आपण याच्यावर डायरेक्टली प्रोडक्ट ठेवू शकतो। 1 स्लाइस चीज घेऊन त्याचे 2 तुकडे करायचे आहेत आणि ते असं चटण्यांवरती ठेवायचे आहेत। आता याच्यावर कस्टमरच्या ऑर्डर प्रमाणे 1 वडा किंवा 3 कोथिंबीर वडी आपण ठेवणार आहोत। इथे 1 वडा घेतलेला आहे। त्याची बनवण्याची पद्धत कशी आहे तो ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहे। त्याप्रमाणे वडा बनवून त्याचे सुरीच्या साहाय्याने 2 भाग करायचे आहेत। वडा हाताने क्रश करायचा आहे आणि चीज वरती असा तो ठेवायचा आहे। या पद्धतीने ते ठेवायचं आहे। त्याच्यावरती 1 चमचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता रॅप बांधून घेऊया। सर्वप्रथम खालच्या बाजूने फोल्ड करायचं आहे आणि मग दोन्ही बाजूने व्यवस्थित घट्ट फोल्ड करून घ्यायचं आहे। एक सिल्वर फॉइल पेपर घेणार आहोत। रॅपची खालची अर्धी बाजू या सिल्वर फॉइल मध्ये गुंडाळून घ्यायची आहे। रॅप रेडी आहे। सर्विंग करता 7 इंच प्लेट मध्ये आपण तो ठेवणार आहोत आणि त्याच्याबरोबर एक टिश्यू पेपर द्यायचा आहे। रॅप पार्सलला देण्यासाठी रॅपची वरची बाजू देखील सिल्वर फॉइल पेपर मध्ये अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे आणि हे पार्सल सप्रेच्या बटर पेपरवर ठेवायचं आहे। बटर पेपर ट्रे मध्ये उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता हे पार्सल आपण फोल्ड करणार आहोत आणि इथे एक सेलो टेप लावायची आहे। दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि सेलो टेप लावायची आहे। सोबत एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे। स्मॉल टेक अवे बॅग मध्ये आपण हा रॅप आणि टिश्यू पेपर भरणार आहोत। बॅग फोल्ड करायची आहे। समोरून सेलो टेप लावली की आपलं पार्सल रेडी आहे।